ಈ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನಟಿ ಹಾಗೆ ಬಿಜೆಪಿಯ ಸಂಸದೆಯೂ ಆಗಿರುವ ಕಂಗನಾ ಕೌಂಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕಲಾವಿದರ ರಕ್ಷಣೆಗೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಗವಂತನೇ ಧಾವಿಸ್ತಾನೆ. ಯಾರು ಏನೇ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಬಹುದು, ಯಾರು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಧಮಕಿ ಹಾಕಬಹುದು, ಆದರೆ ಕಲಾವಿದರ ರಕ್ಷಣೆಗೆ ದೇವರು ಬಂದೇ ಬರ್ತಾನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕಲಾವಿದರು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರಸ್ವತಿಯ ಆರಾಧಕರು. ಸರಸ್ವತಿ ನೆಲೆಸಿರ್ತಾಳೆ ಕಲಾವಿದರಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ಅವರನ್ನ ಕಾಪಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ಮಹಾವಿಷ್ಣುವೇ ಜನ್ಮ ತಾಳಿ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಕಂಗನಾ. कलाकार जो है, कलाकारों का जो हमारे शास्त्रों में आप देख लीजिए, चाहे वो इंद्र हो या चाहे अर्जुन हो, उन्होंने भी कला की विद्या ली थी. तो कलाकारों के साथ हमेशा ईश्वर होते हैं. कलाकारों की जो है वो देवी सरस्वती होती हैं, देवी होती हैं. तो ऐसा नहीं है कि आप कोई किसी का स्क्रू अगर ढीला और टाइट करने के चक्कर में होगा तो आपको पता है कि उनकी रक्षा के लिए भी विष्णु का भी जन्म होता है. तो कोई न कोई हमें बचाएंगे, ऐसा नहीं है. देखिए, कलाकार जो है, कलाकारों का जो हमारे शास्त्रों में आप देख लीजिए, चाहे वो इंद्र हो या चाहे अर्जुन हो, उन्होंने भी कला की विद्या ली थी. तो कलाकारों के साथ हमेशा ईश्वर होते हैं. कलाकारों की जो है वो देवी सरस्वती होती हैं, देवी होती हैं. तो ऐसा नहीं है कि आप कोई किसी का स्क्रू अगर ढीला और टाइट करने के चक्कर में होगा. ಈ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನಟಿ ಹಾಗೆ ಬಿಜೆಪಿಯ ಸಂಸದೆಯೂ ಆಗಿರುವ ಕಂಗನಾ ಕೌಂಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕಲಾವಿದರ ರಕ್ಷಣೆಗೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಗವಂತನೇ ಧಾವಿಸ್ತಾನೆ. ಯಾರು ಏನೇ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಬಹುದು, ಯಾರು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಧಮಕಿ ಹಾಕಬಹುದು, ಆದರೆ ಕಲಾವಿದರ ರಕ್ಷಣೆಗೆ ದೇವರು ಬಂದೇ ಬರ್ತಾನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕಲಾವಿದರು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರಸ್ವತಿಯ ಆರಾಧಕರು. ಸರಸ್ವತಿ ನೆಲೆಸಿರ್ತಾಳೆ ಕಲಾವಿದರಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ಅವರನ್ನ ಕಾಪಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ಮಹಾವಿಷ್ಣುವೇ ಜನ್ಮ ತಾಳಿ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಕಂಗನಾ. कलाकार जो है, कलाकारों का जो हमारे शास्त्रों में आप देख लीजिए, चाहे वो इंद्र हो या चाहे अर्जुन हो, उन्होंने भी कला की विद्या ली थी. तो कलाकारों के साथ हमेशा ईश्वर होते हैं. कलाकारों की जो है वो देवी सरस्वती होती हैं, देवी होती हैं. तो ऐसा नहीं है कि आप कोई किसी का स्क्रू अगर ढीला और टाइट करने के चक्कर में होगा तो आपको पता है कि उनकी रक्षा के लिए भी विष्णु का भी जन्म होता है. तो कोई न कोई हमें बचाएंगे, ऐसा नहीं है. देखिए, कलाकार जो है, कलाकारों का जो हमारे शास्त्रों में आप देख लीजिए, चाहे वो इंद्र हो या चाहे अर्जुन हो, उन्होंने भी कला की विद्या ली थी. तो कलाकारों के साथ हमेशा ईश्वर होते हैं. कलाकारों की जो है वो देवी सरस्वती होती हैं, देवी होती हैं. तो ऐसा नहीं है कि आप कोई किसी का स्क्रू अगर ढीला और टाइट करने के चक्कर में होगा. ಈ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನಟಿ ಹಾಗೆ ಬಿಜೆಪಿಯ ಸಂಸದೆಯೂ ಆಗಿರುವ ಕಂಗನಾ ಕೌಂಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕಲಾವಿದರ ರಕ್ಷಣೆಗೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಗವಂತನೇ ಧಾವಿಸ್ತಾನೆ. ಯಾರು ಏನೇ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಬಹುದು, ಯಾರು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಧಮಕಿ ಹಾಕಬಹುದು, ಆದರೆ ಕಲಾವಿದರ ರಕ್ಷಣೆಗೆ ದೇವರು ಬಂದೇ ಬರ್ತಾನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕಲಾವಿದರು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರಸ್ವತಿಯ ಆರಾಧಕರು. ಸರಸ್ವತಿ ನೆಲೆಸಿರ್ತಾಳೆ ಕಲಾವಿದರಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ಅವರನ್ನ ಕಾಪಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ಮಹಾವಿಷ್ಣುವೇ ಜನ್ಮ ತಾಳಿ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಕಂಗನಾ. कलाकार जो है, कलाकारों का जो हमारे शास्त्रों में आप देख लीजिए, चाहे वो इंद्र हो या चाहे अर्जुन हो, उन्होंने भी कला की विद्या ली थी. तो कलाकारों के साथ हमेशा ईश्वर होते हैं. कलाकारों की जो है वो देवी सरस्वती होती हैं, देवी होती हैं. तो ऐसा नहीं है कि आप कोई किसी का स्क्रू अगर ढीला और टाइट करने के चक्कर में होगा तो आपको पता है कि उनकी रक्षा के लिए भी विष्णु का भी जन्म होता है. तो कोई न कोई हमें बचाएंगे, ऐसा नहीं है. देखिए, कलाकार जो है, कलाकारों का जो हमारे शास्त्रों में आप देख लीजिए, चाहे वो इंद्र हो या चाहे अर्जुन हो, उन्होंने भी कला की विद्या ली थी. तो कलाकारों के साथ हमेशा ईश्वर होते हैं. कलाकारों की जो है वो देवी सरस्वती होती हैं, देवी होती हैं. तो ऐसा नहीं है कि आप कोई किसी का स्क्रू अगर ढीला और टाइट करने के चक्कर में होगा. ಈ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನಟಿ ಹಾಗೆ ಬಿಜೆಪಿಯ ಸಂಸದೆಯೂ ಆಗಿರುವ ಕಂಗನಾ ಕೌಂಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕಲಾವಿದರ ರಕ್ಷಣೆಗೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಗವಂತನೇ ಧಾವಿಸ್ತಾನೆ. ಯಾರು ಏನೇ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಬಹುದು, ಯಾರು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಧಮಕಿ ಹಾಕಬಹುದು, ಆದರೆ ಕಲಾವಿದರ ರಕ್ಷಣೆಗೆ ದೇವರು ಬಂದೇ ಬರ್ತಾನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕಲಾವಿದರು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರಸ್ವತಿಯ ಆರಾಧಕರು. ಸರಸ್ವತಿ ನೆಲೆಸಿರ್ತಾಳೆ ಕಲಾವಿದರಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ
ಅವರನ್ನ ಕಾಪಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ಮಹಾವಿಷ್ಣುವೇ ಜನ್ಮ ತಾಳಿ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಕಂಗನಾ. कलाकार जो हैं, कलाकारों का जो हमारे शास्त्रों में आप देख लीजिए, चाहे वो इंद्र हो या चाहे अर्जुन हो, उन्होंने भी कला की विद्या ली थी. तो कलाकारों के साथ हमेशा ईश्वर होते हैं. कलाकारों की जो है वो देवी सरस्वती होती हैं, देवी होती हैं. तो ऐसा नहीं है कि आप कोई किसी का स्क्रू अगर ढीला और टाइट करने के चक्कर में होगा तो आपको पता है कि उनकी रक्षा के लिए भी विष्णु का भी जन्म होता है, तो कोई न कोई हमें बचाएंगे, ऐसा नहीं है. देखिए, कलाकार जो हैं, कलाकारों का जो हमारे शास्त्रों में आप देख लीजिए, चाहे वो इंद्र हो या चाहे अर्जुन हो, उन्होंने भी कला की विद्या ली थी. तो कलाकारों के साथ हमेशा ईश्वर होते हैं. कलाकारों की जो है वो देवी सरस्वती होती हैं, देवी होती हैं. तो ऐसा नहीं है कि आप कोई किसी का स्क्रू अगर ढीला और टाइट करने के चक्कर में होगा. ಈ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನಟಿ ಹಾಗೆ ಬಿಜೆಪಿಯ ಸಂಸದೆಯೂ ಆಗಿರುವ ಕಂಗನಾ ಕೌಂಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕಲಾವಿದರ ರಕ್ಷಣೆಗೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಗವಂತನೇ ಧಾವಿಸ್ತಾನೆ. ಯಾರು ಏನೇ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಬಹುದು, ಯಾರು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಧಮಕಿ ಹಾಕಬಹುದು, ಆದರೆ ಕಲಾವಿದರ ರಕ್ಷಣೆಗೆ ದೇವರು ಬಂದೇ ಬರ್ತಾನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕಲಾವಿದರು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರಸ್ವತಿಯ ಆರಾಧಕರು. ಸರಸ್ವತಿ ನೆಲೆಸಿರ್ತಾಳೆ ಕಲಾವಿದರಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ಅವರನ್ನ ಕಾಪಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ಮಹಾವಿಷ್ಣುವೇ ಜನ್ಮ ತಾಳಿ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಕಂಗನಾ. कलाकार जो हैं, कलाकारों का जो हमारे शास्त्रों में आप देख लीजिए, चाहे वो इंद्र हो या चाहे अर्जुन हो, उन्होंने भी कला की विद्या ली थी. तो कलाकारों के साथ हमेशा ईश्वर होते हैं. कलाकारों की जो है वो देवी सरस्वती होती हैं, देवी होती हैं. तो ऐसा नहीं है कि आप कोई किसी का स्क्रू अगर ढीला और टाइट करने के चक्कर में होगा तो आपको पता है कि उनकी रक्षा के लिए भी विष्णु का भी जन्म होता है, तो कोई न कोई हमें बचाएंगे, ऐसा नहीं है. देखिए, कलाकार जो हैं, कलाकारों का जो हमारे शास्त्रों में आप देख लीजिए, चाहे वो इंद्र हो या चाहे अर्जुन हो, उन्होंने भी कला की विद्या ली थी. तो कलाकारों के साथ हमेशा ईश्वर होते हैं. कलाकारों की जो है वो देवी सरस्वती होती हैं, देवी होती हैं. तो ऐसा नहीं है कि आप कोई किसी का स्क्रू अगर ढीला और टाइट करने के चक्कर में होगा. ಈ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನಟಿ ಹಾಗೆ ಬಿಜೆಪಿಯ ಸಂಸದೆಯೂ ಆಗಿರುವ ಕಂಗನಾ ಕೌಂಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕಲಾವಿದರ ರಕ್ಷಣೆಗೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಗವಂತನೇ ಧಾವಿಸ್ತಾನೆ. ಯಾರು ಏನೇ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಬಹುದು, ಯಾರು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಧಮಕಿ ಹಾಕಬಹುದು, ಆದರೆ ಕಲಾವಿದರ ರಕ್ಷಣೆಗೆ ದೇವರು ಬಂದೇ ಬರ್ತಾನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕಲಾವಿದರು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರಸ್ವತಿಯ ಆರಾಧಕರು. ಸರಸ್ವತಿ ನೆಲೆಸಿರ್ತಾಳೆ ಕಲಾವಿದರಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ಅವರನ್ನ ಕಾಪಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ಮಹಾವಿಷ್ಣುವೇ ಜನ್ಮ ತಾಳಿ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಕಂಗನಾ. कलाकार जो हैं, कलाकारों का जो हमारे शास्त्रों में आप देख लीजिए, चाहे वो इंद्र हो या चाहे अर्जुन हो, उन्होंने भी कला की विद्या ली थी. तो कलाकारों के साथ हमेशा ईश्वर होते हैं. कलाकारों की जो है वो देवी सरस्वती होती हैं, देवी होती हैं. तो ऐसा नहीं है कि आप कोई किसी का स्क्रू अगर ढीला